बातमी आहे अटल सेतू संदर्भात, कारण अटल सेतूवर स्टंटबाजी करण्यात येते आणि कारवाईनंतरही वाहन चालक सुधारायचं नाव घेत नाहीयेत। अतिउत्साहींची स्टंटबाजी अद्यापही सुरूच आहे। अटल सेतूचं काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। मात्र या अटल सेतूवर फोटोशूट केला जातोय। प्रवास करता करताच सहल आणि मौज मजेसारखे प्रकारही केले जात आहेत आणि अशा करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। मात्र कारवाई केल्यानंतरही वाहन चालक काही सुधारायचं नाव घेत नाहीयेत। अटल सेतूवर अतिउत्साहींची स्टंटबाजी अद्यापही सुरूच झाली। मुंबई ते नवी मुंबई अवघ्या 20 मिनिटात पोहोचवणाऱ्या या अटल सागरी सेतूवर नागरिकांची स्टंटबाजी अद्यापही सुरूच आहे। सेल्फी घेण्यासाठी गाड्या थांबवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते। मात्र ही कारवाई केल्यानंतरही वाहन चालक नियम मोडताना दिसतायत। अटल सेतूवर आता स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकांची संख्याही वाढू लागली। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्यात। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। कविता, काय सांगाल? अटल सेतूचं लोकार्पण झालं त्यानंतरपासून नागरिकांची या ठिकाणी स्टंटबाजी सुरू आहे, फोटोशूट होताना दिसतोय। काय सांगाल? अजूनही कारवाईनंतर ही स्टंटबाजी अशीच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच मुंबई ते नवी मुंबई हे अवघ्या 20 मिनिटाचं अंतर जे आहे, या 20 मिनिटाच्या अंतरावर पोहोचणारा जो अटल सेतू जो आहे याच्यावरती नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत होते। सेल्फी काढण्यासाठी जी आहे ती नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत होती। त्यानंतर जे आहे वाहतूक पोलिसांनी या नागरिकांवर कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर कारवाई करून देखील जे आहे काही प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी अटल सेतूवरती स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहेत। आपण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, या व्हिडिओ व्हायरल झाला होता की गाडीच्या दोन्ही बाजूला खिडकीवर गाडीच्या कारच्या खिडकीवरती बसून जे आहे नागरिक स्टंटबाजी करताना पाहायला मिळतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे। आपण हा व्हिडिओ पाहत आहोत। असे जे स्टंट करणारे आहे यांच्यावर कारवाई व्हावी असे इतर जे वाहन चालक आहे, प्रवासी आहेत, त्यांची मागणी जी आहे आता होताना पाहायला मिळत आहे। मिनल, अगदी कविता, कारण जे स्टंटबाजी करतायत त्यांच्याही जीवाला धोका आणि इतर वाहन चालकांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतोय। त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारवाई केली जाते, मात्र कशा प्रकारची ही नेमकी कारवाई केली जाते या संदर्भात अधिक सांगाल? नक्की जे आहे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी झालं, मुंबई वाहतूक पोलिसांनी झालं, अटल सेतूवरती जे सेल्फी काढतात त्यांच्यावरती कायदेशीररित्या जी आर्थिक कारवाई जी आहे, जो दंड आहे तो त्यांना कायदेशीररित्या भरावा लागत आहे। या कारवाईनंतर देखील जर नागरिकांनी जर नियम मोडले तर त्यांच्यावरती जी आहे कायदेशीररित्या कडक कारवाई जी करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मिनल, जे नियम मोडतायत आणि अशा प्रकारे स्टंटबाजी करतायत कविता, त्यांच्यावर केवळ दंड आकारण्यात येतोय की इतर आणखीनही काही कठोर कारवाई सध्या केली जाते? सध्याच्या स्थितीमध्ये पाहता त्यांच्यावरती जो आहे तो कायदेशीररित्या कारवाईचा अजून बडगा उचलण्यात आलेला नाही, परंतु जो आहे तो वाहतूक विभागातर्फे जो आहे तो दंड आकारण्यात येतोय। अगदी, त्यामुळे कडक कारवाईची खरंच गरज आहे असंही आता म्हणावं लागेल, कारण इतर प्रवाशांच्याही जीवावर हे सगळं बेतू शकते। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।